उद्याचा व्हिडिओचा टायटल मिळाला, मम्मीला पाहिजे 2 किलो समोसे. नाही त्या पुरापुराने मागवले असतील ना, नाही गरज नाही त्याच्यामुळेच आहे. ते जशी ते एलर्जी बाहेर पडेल ना तुला बरं वाटलं. ते आत गेलं ना, ते मारलं असते ना. मग कधी पण इथे नाही मारायचं, मागच्या साईडला मारायचं. लक्षात नाही मारित नको सगळं. हा बाजू जरा तेच बोलतो, कुठून घेऊन आलं? ते परफ्यूम मुळे होणारच नाही, ऑब्व्हियसली नाही होणार. परफ्यूम गेलं मग आपण ते जाऊ दे ना. परफ्यूम आपण नॉर्मली इनेल करतो, पण परफ्यूम मुळे होत नाही लगेच. ते कुठेतरी हे लागतं त्यामुळेच होतं. आणि तुला झोप पण नव्हती. अरे गरमी बोलले होते. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय. आता दुपारचे 2:30 वाजले. सकाळी नव्हता केला, सकाळी सगळं त्या आवरून वगैरे झालं माझं. बट आता तयारी चालली जेवणाची. हे बघा मम्मी इथे बसली, जेवणाचं बोलते. अंड्याची आमटी करायची. इथे सोनल बसली आहे, कारण की सोनल गेली होती तिच्या मम्मीकडे. हे आत्ता उगवते. काल गेली होती मम्मीकडे, म्हणून कालचा ब्लॉग तुम्हाला मिळाला नाही. पण आज आलेली आहे सकाळी. सकाळी तिला मागवून घेतली इकडे. मागून नाही घेतली गाईस, आली ती स्वतःहूनच. तर आज तर ब्लॉग बनेलच. आता तर बनवायला सुरुवात केली नाही, तर आजचा ब्लॉग तर तुम्हाला भेटेल. काल मी नव्हता बनलो, काल सोनल नव्हती. मला पण काय तुम्हाला दाखवण्याबद्दल काहीच नव्हतं. सोनल असेल तर आम्ही आमचे आणि मम्मीच्या आम्ही 3 जण असतो, त्यामुळे बनवतो. आता मी कमी बनवतो. आता यांचं डिस्कशन चाललंय जेवणावरून, काय जेवण बनवायचं ते. काय नाही जेवण बनवायचं झाले, जेवण ठरलं. पण अंड्याचं भरीत, डाळ, भात आणि चपात्या. चपात्या ठीक आहे. अंड्याचं भरीत फक्त आणि डाळ भात तेवढंच जेवण बनणार आहे. तर चला, जेवण बनताना पण दाखवतो तुम्हाला थोडं मजामध्ये. चला थोड्या वेळाने भेटतो. जेवण बनवायला स्टार्ट करायला होतं. जेवण मी करणार आहे आज. जेवण तो करणार आहे. सुट्टी आहे आम्हाला. चला थोड्या वेळाने. आणि मला सुट्टी आहे. तर गाईस आता जेवायला बसतोय. एक 5-10 मिनिटं झाले तर बसायला सुरुवातच केली आहे. बघा इथे जवळ कोबी जवळ आहे. इथे ह्याची भाजी आहे, दुधीची भाजी आहे, चपात्या, डाळ. आणि हे बघा आता मम्मीने आणला अंड्याचा भरीत आणि भात. तर जेवून घेतो 3 पण, आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. जरा रेस्ट वगैरे करेन, मग भेटेन तुम्हाला. आज तर संडे आहे, त्यामुळे आज तर काय जास्त नसणार. बट थोडंसं रेस्ट करेन, मग भेटतो तुम्हाला. हे बघा इथे सोनल पण आली आता जेवायला. इथे मम्मी पण आहे. मम्मी सलाड बनवते, सलाड बनवून घेईल. भेटेल काय लावलंच बघ तुझा. हे बघ ठीक आहे जाऊ दे. चला गाईस, थोड्या नंतर भेटतो तुम्हाला. एक 5-10 मिनिटानंतर, 10-15 मिनिटं म्हणजे 5-10 मिनिटानंतर, म्हणजे थोड्या वेळानंच पकडा. चला. तर गाईस संध्याकाळ नाही झाली, रात्र झालेली आहे. जेवण वगैरे झालेलं आहे आणि झोपाची तयारी झालेली आहे. हे बघा इथे बसली सोनल, इथे मम्मी आणि पिस्त आहे. आणि इथे सोनलची तब्येत झाली खराब. तर तिला सांगितलं होतं की मम्मीकडे जाऊ नको, झोप होत नाही तर, तरी ऐकत नाही ती. हे बघा आता सर्दी जाम झाली आहे. आणि या अवस्थेमध्ये सर्दी होणं म्हणजे खूप डेंजरस नाही आहे, पण त्रासदायक आहे. खोकला वगैरे येतो त्यामुळे. काहीतरी आपण बोलत राहिलो ना, ते विसरलो त्याच्यामध्ये. डॉक्टर पाहिजे असं काय, डॉक्टर फोनवर पण सांगतात त्यांना. हा व्हिडिओ कॉलिंग करते, फोनवर सांगतात. जायला पाहिजे आपण थोडं, संध्याकाळी जायला पाहिजे. बरं वाटलं तुला. गोळ्या दिल्या असत्या झालं असतं. मग त्याला काय ते 1 कप सिरप वगैरे सांगणार आणि देऊन टाकणार. गोळी ना, कप सिरप त्या दिवशी दिलं होतं नाही कप सिरप. लास्ट टाइम पण झाली होती, गोळी झाली नंतर. आणि आता अजिबात मम्मी काय नाही, गपचूप इथं राहायचंय. नंतर पण पाहिजे नंतर 6 महिन्यानंतर जा. काय मी नाही काय बोलत आहे, मी पण ते सांगत आहे. ब्लॉग मध्ये पण येत आहे काय बोलत. नंतर तुला आठवण मी राहण्यासाठी दाखवतो, व्हिडिओ समोरच बोलतोय. मम्मी पण इथे आहे आणि हे सगळे आपले युट्यूबर वाले पण सगळे आहेत, त्यांच्या समोरच सांगतोय. आता एक दिवस चक्कर मध्ये त्रास तुला किती झाला आता जाण्या येण्यामध्ये आणि झोप नसल्यामुळे.
राग आला असता. मी किती पोचलीपर्यंत मी फोन केला हिला, म्हटलं पोचलीच का म्हणून. पाऊसही थोडा लागला होता ना बारीक बारीक. मग पहिले सगळं करायला होणार ना. नाही म्हणा आता ते आई आणि मुलगा दोघं बाजून तिघ तो पण आहे. तो पण आज सकाळी किती त्रास दिला मग तो ती काय माहित नाही पण कोणी असो ते बाळच बोलतात मुलगी असं म्हणणं बाळ बोलतात बाळ बेबी. त्याच्यामध्ये काय हे नसतं आम्हाला. काय नाही म्हणजे काय मुलगी कोणाची नाही मुलगा कोणाची सगळं मुलीला फक्त सांभाळावं लागतं करून जाते ती. काही आमच्या ते मागे बाहेर पाऊस पडतोय आणि इथे एसी लावलाय आम्ही कारण की गरम खूप होतंय. मस्त मस्त काय मस्त मस्त काय मस्त 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 नाही काय मस्त काय समज अजून मला असं काय नाही. आपली भेट लागली ना तशी वर काय वेट आहे भेट विसरली काय वेट आता 2 किलो समोसे 2 किलो समोसे काय ते 2 ताशी खाली होते. बापरे मला समोसे तर 2 किलो समोसे पाहिजे गाईज. मम्मीला 2 किलो समोसे पाहिजे. 2 किलो आता उद्याचा व्हिडिओचा टायटल मिळाला मम्मीला पाहिजे 2 किलो समोसे. दिले नसते नाही त्या पोरापोरांनी मागवले असतील ना. ते पोरगा तिथे नवीन पण आलाय ना सगळे ते गट्टी जमले त्यांची पोरापोरांनी. मी गरज होती की फुलं पोरापे काय एन्जॉय करणार ग तरी आणणार तर त्याने ह्याला दिलं असेल त्याला त्याने आपापसाठी आणला असेल पैसे काढून त्याने आता ती बाय मला भेटायला पुरुषाची काय नाही का बहाणे काढतात ना. आता 2 दिवसापूर्वी तर गेली ना सारखं जात्राला ती तसंच करा शुक्रवारी गेला. हो मग उद्या काय मेसेज करणार ऑफिसमध्ये नाही उद्या ह्याला पाठवते 4 वाजता पाठवून देते. जा आणि त्याचे पैसे सकाळी देऊन ये. 100 रुपये. हा 100 पण दिवस झाले ना. नाही 100 समोसे किती झाले 2-4 किलो काय 2-4 किलो समोसे खाणार 5 किलो समोसे खायचे 5 किलो समोसे. आता झोप शांत म्हणे. ते झोप नाही झाली ना काल त्यामुळे झालंय तुला ते. तेल घालते खोबरेल तेल तिथे तेव्हा खोबरेल तेव्हा समोर आहे. तेल घालून झोप जरा का शांत टकली जाऊन. सकाळी कुठे काय काम तुला काय भांडी कपडे घाल तुला ऑफिसला जाऊन काम करायचं मग त्याचे अजून विचार चालले की बरं वाटत सकाळी ऑफिसला जाईल. नाही तिला नाही पाठवणार ऑफिसला. गरम असेल तर मग नाही त्याच्यामुळेच आहे ते जशी ते एलर्जी बाहेर पडेल ना तुला बरं वाटणार. ते आत गेलं ना ते मारलं ते ना मग कधी पण इथे नाही मारायचं मागच्या साईडला मारायचं कधी लक्षात नाही. मारूच नको सध्या सध्या मारू नको काय गाईज. मम्मीकडून येताना परफ्यूम मारला नाही आणि त्यामुळे सर्दी पकडली. मग खरंच काय होती तुला करायची. अरे आलीच ना मी जेव्हा फोन केला ना कुठे पोचली म्हणून तेव्हाच मला आवाज एकदम बसल्यावर काय आला ना तेव्हाच जाणवलं मला की जाम होऊन आली आहे. काल मला आज सकाळपासूनच जाणवत होतं वाटतं थोडं थोडं. ते तुला दोन्ही झालंय त्रास. मग होती असणार त्याशिवाय नाही झाली. परफ्यूम नाही एवढी झाली. बाहेर मोठी ताई आली होती तिला कोणा सर्दी होती कोणाला हा मग शाबास तेच ते खोकल्यामुळे तर होतं तेच बोलतो कुठून घेऊन आले. परफ्यूम मुळे होणारच नाही ऑब्व्हियसली नाही होणार. आपण ते जाऊ दे ना परफ्यूम आपण नॉर्मली इनहेल करतो पण परफ्यूम मुळे होत नाही लगेच. ते कुठेतरी हे लागतं त्यामुळेच होतं. आणि तुला झोप पण नव्हती त्रासिक होत तुला पटकन पकडलं ते. खोकला सर्दी असेल तर आता तर नाही पाठवणार. आता तर बंदच तुझं. आता डायरेक्ट वर्षभरानंतर जायचं मम्मीकडे. आता कोणी येऊ दे मला बोलायला. बिघडली पण काय नाही तुम्हाला काही बोल कोण घरात कोंडून ठेवलंय हा ठेवलंय जा गपचूप घरात बसायचंय. त्यानंतर हे त्रास सहन करावा लागतो तुला. हा त्रास कोणाला आहे
नवरेगिरी येई मग बघतो तुला माझ्या बिचारा बरं आहे. समोसे खायचे. कुठे 1 किलो नाही समोसे त्यांनी खायला त्याला कष्ट झालं. माझ्याकडे पैसे असते तर मागवले असते. पैसे दिले होते पण मी दिली. पैसे नोटा तशा घड्या होत्या त्या अशा. किती डोळे दिले का 5 लाख 200 रुपये. त्यांना खायचं. अगं ठेवायला काय ते ठेवले पाहिजे ना व्यवस्थित. आज पाकिट काय त्यांचं ते हे काहीच नसतं त्यांच्याकडे. खायला पाहिजे तर त्या मुलांनी मागवले ना त्यांना असं वाटतं की मी पैसेच मागवले. आणि मी जेव्हा तर पैसे असते तर मावा त्याला बोलायचं अरे मला पण मागव 1 समोसा पैसे मी बायको आली की देतो तुला त्यात काय एवढं हो असं नाही बोलणार त्यांना ते खरं वाटतं. खराब कशाला वाटलं अगं मी जेव्हा जेव्हा जाते त्यांना बोलते वडापाव आणून देऊ का इथून. हा तेच. ते नाही बोलतात. जेव्हा जाणार तेव्हा अरे काय नाही मम्मी मी फेटायचं त्यांना असतं. ते नाटक काय रे आता उद्या मीच नाही, तसं करूया आपण दोघं जाऊया. तू पुढे जा मी ना आली आहे वाकू वाकून बघत राहते. घेऊन जाय आणि खायचं असं. आणि तू पण गपचूप झोप चल टॉपिक चेंज करू नको असं असतं त्याला तरी कोण आहे का माझ्याशिवाय असं होतं ना. तो का फक्त बहिणी बहिणी करतो पण त्यांना त्या ते नाही होत. खायचं तर त्याला खावत नाही. ते कसं होतं त्याने तो कोणच नसलं का त्याला खराब वाटत. कोणच नाही ना तसं पिडायला असं नाही तर समजतं एंड असं काय नाही समजतं सर्व सगळं समजतं. असं काय नाही. व्यवस्थित आहे. अरे गरमी बोललाय ते होते सांगितलं ऐकते तू तर आता तर चला गाईस आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो जास्त मोठा करत नाही मम्मीला पण झोपायचंय आणि हिला पण झोपायचंय उद्या ऑफिस आहे तर चला कागद लावून कुठे कागद लावायचं तुला तर चला गाईस उद्या भेटूया आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल इथपर्यंत व्हिडिओ लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो आम्ही पण असंच करतो. मी प्लास्टिक गाईस प्लास्टिक कोण लावतो काय ताडपत्री लावायचं पात्र लावून टाक डायरेक्ट ना पत्रा कसं लावणार पुढे पण येणार झाड येणार ना प्लास्टिक आहे ना हा लावूया आपण चल तर चला बाय उद्या भेटूया. बाय बाय बोल बाय हा चला बाय.